नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। तुम्ही ज्या गोष्टीच्या प्रतीक्षेत होते ते गोष्टी म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची नवीन अपडेट आलेली आहे। तुम्हाला नववा हप्ता कधी मिळणार आहे संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर केंद्र सरकारने 13 मार्च 2026 रोजी PM किसान योजनेचा 22वा हप्ता वितरित केला होता। त्यानंतर महाराष्ट्र सरकारने तातडीने पावले उचलत 25 मार्च 2026 रोजी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर 2025 कालावधीचा राज्यातील सुमारे 84 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात यशस्वीरित्या जमा केला। यासाठी सरकारने 1774 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला होता। नववा हप्ता बघितला तर पुढील नववा हप्ता कधी मिळणार आहे याबद्दल शेतकऱ्यांमध्ये खूप वाट पाहणे सुरू आहे। अपेक्षित महिना जर बघितला तर नमो शेतकरी योजनेचा आगामी नववा हप्ता हा डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीच्या साधारणपणे जून 2026च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात किंवा जुलै 2026ला सुरुवातीला मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। परंतु यामध्ये जर बघितलं तर नियमानुसार केंद्र सरकारचा PM किसान योजनेचे 23वा हप्ता जेव्हा जाहीर होईल त्याच्या आसपास किंवा त्यानंतर लगेच राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करेल। सध्या प्रशासकीय पातळीवर लाभार्थी यादींचे पडताळणी काम अंतिम टप्प्यात सुरू झालेले आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील अटी पूर्ण करणे अनिवार्य आहे। महाराष्ट्र सरकार याबद्दल खूप जागरूक आहे। अर्जदार शेतकरी हा मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे। सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे जे शेतकरी केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेच्या साठी लाभार्थी पात्र ठरेल त्यांना हप्ते मिळत राहील। त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळतो यासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नसते। शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःची कसण्यायोग्य शेती जमीन असणे आणि त्याची भूमी अभिलेख 7/12/8 उतारा असणे आणि अपडेट केलेला असणे आवश्यक आहे। बँक खाते आधार कार्डाशी लिंक असणे या गोष्टी तुम्हाला माहीतच आहे। बँक खाते हा आधार कार्डाशी लिंक असणे महत्त्वाचे ठरणार आहे, कारण की पैसे जे थेट आहे ते बँकेद्वारे DBTद्वारे मिळतात। EKYC पूर्ण असणे महत्त्वाचे आहे। शासकीय आर्थिकदृष्ट्या सक्षम किंवा ठराविक निकषामध्ये बसणाऱ्या व्यक्तींना या योजनेतून वगळले आहे। खालील लोकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणजेच की जर बघितलं तर नमो शेतकरी योजनेचे जे पैसे आहे ते या शेतकऱ्यांना आजपासून मिळणे बंद होऊन जाईल। जर बघितलं तर जर जमीन एखाद्या संस्थेच्या, ट्रस्टच्या किंवा कंपनीच्या नावावर असेल तर लाभ मिळणार नाही। त्यानंतर शेतकरी कुटुंबातील कोणताही व्यक्ती माजी किंवा विद्यमान घटनात्मक पदधारक म्हणजेच की खासदार, आमदार, मंत्री, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष असल्यास त्यांना हा पैसे मिळणार नाही। केंद्र किंवा राज्य सरकारचे तसेच निमशासकीय संस्थांचे सर्व वर्ग 1, वर्ग 2 आणि वर्ग 3चे कर्मचारी व अधिकारी असेल तर त्यांना सुद्धा याच्यातून वगळण्यात येणार आहे। यामध्ये जर बघितलं तर दरमहा 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पेन्शन घेणारे सेवानिवृत्त अधिकारी सुद्धा यामध्ये वगळण्यात येणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मागील मूल्यांकन वर्षात आयकर भरला असेल ते या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे। नोंदणीकृत डॉक्टर, इंजिनियर, वकील, सनदी लेखापाल आणि वस्तुशिवाद जे स्वतः व्यवसाय किंवा प्रॅक्टिस करतात त्यांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात येणार आहे। परदेशात स्थायिक असलेले भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत। आता पैसे अडकले असल्यास तुम्हाला काय करणे महत्त्वाचे ठरेल तर नमो शेतकरी योजनेचे जेव्हा पैसे येईल त्यानंतर तुम्हाला जर पैसे मिळाले नसेल तर तुम्हाला काय करणे आवश्यक आहे तर नमो शेतकरी योजनेसाठी अधिकृत वेबसाईट PM किसान डेटावर चालते। त्यामुळे pmkisan.government.in वर जाऊन नो युअर स्टेटस या पर्यायावर क्लिक करा। त्यानंतर लँड सीडिंग म्हणजेच की भूमी अभिलेख जोडणी तुमच्या स्टेटसमध्ये लँड सीडिंगच्या समोर यस करणे गरजेचे आहे। जर तिथे नो असेल तर तुमच्या तहसील कार्यालयात किंवा कृषी सहाय्यकाशी संपर्क साधून 7/12 उतारा सबमिट करा। EKYC स्टेटस पहा आणि त्यानंतर यस आहे किंवा नाही ते पहा। नो असल्यास जवळच्या CSC केंद्रावर जाऊन बायोमॅट्रिक किंवा मोबाईल OTPद्वारे EKYC करून घ्या। आधार बँक सीडिंग म्हणजेच की तुमचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक आहे किंवा नाही हे बँक खाते जाऊन तपासा। नमो शेतकरी योजनेचे पैसे केवळ म्हणजेच की आधार आधारित नसून ते पैसे जमा होतात। यामध्ये योजनेचे ठळक वैशिष्ट्य जर बघितलं तर वार्षिक सुरुवात हे 6,000 रुपये मिळतात आणि एकूण 6,000 रुपये मिळतात आणि PM किसानचे जर मिळून बघितले तर वार्षिक हा शेतकऱ्यांसाठी 12,000 रुपये वार्षिक पडतात। हप्त्याची रक्कम 2,000 रुपये प्रति हप्ता मिळतात। वर्षातून हे 3 वेळा मिळते।
मागील हप्ता हा 25 मार्च 2026 रोजी वितरित करण्यात आला होता आणि पुढील 9वा हप्ता आहे जून 2026 ते जुलै 2026च्या सुरुवातीला मिळणे अपेक्षित ठरणार आहे. यामध्ये जर बघितलं तर थोडक्यात सांगायचे जर झाले तर तुमची कागदपत्रे KYC आणि बँक खाते आधार कार्डाशी जोडले असणे आवश्यक आहे. तर जून 2026च्या सुमारास तुमच्या बँक खात्यात 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील. ज्यांनी अद्याप तांत्रिक त्रुटीची पूर्तता केलेली नाही त्यांनी ती लवकरात लवकर करून घ्यावी, तेव्हा त्यांचा हप्ता थांबणार नाही. संपूर्ण बातमी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.